हो ना यश, म्हणजे अंतराताई परत आल्यामुळे घरात सगळ्यांनाच जरा टेन्शन आलंय. पण यश, तू इकडची काळजी नको करूस. तू तुझ्या कामाकडे फोकस कर. इकडे मी आहे आणि काही लागलं तर मी तुला फोन करून सांगेन. हं? खोटे खोटे यश, मी तुला जरा नंतर फोन करते हा. चुक चुकीचं केलं. काय झालं अंतराताई? चुकीचं वागले. काही हवंय का तुम्हाला? खोट लीला लीला लीलाला बोलणार. चूक चूक खोट केलं. चूक चुकी वागले. खोट सांगे. अंतराताई शांत व्हा. खोट सांगितलं. कोणाबद्दल बोलत असतील अंतराताई? खरंच दुर्गाताई म्हणतात तसं ताईने ठेवलं असेल का अल्बम उघडून? का वागतेय ताई अशी? किती त्रास होतोय तिच्यामुळे सगळ्यांनाच, अंतराताईंना. बापरे, किती तापलंय अंग. दुर्गा, काय झालंय तुला? तू का पुन्हा पुन्हा लीलावरती आरोप करतेस? ती का करेल असं? मी कुठे आरोप केला? जे आहे तेच बोलले मी. एक माणूस म्हणून अंतराईंबद्दल लीलाला सहानुभूती आहे, पण बायको म्हणून त्यांना त्रास होतोय. दुर्गा, हे जे जगातल्या कुठल्याही बाईला तिच्या नवऱ्याच्या आयुष्यात दुसरी बाई आलेली नाही चालणार. आणि इथे तर दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही, अंतराई आहेत ज्या तुमची पहिली पत्नी आहे. त्यामुळे त्यांच्या येण्याने लीलाईंना इन्सिक्युअर होणारच आहे, कोणी सांगेल. नाही दुर्गा, मला अंतराताईंबद्दल असं काहीच वाटत नाही. मी जे करते ना ते खूप मनापासून करते. आजी, आजी तुम्ही इथे बघा. तुमचा तरी विश्वास आहे ना माझ्यावर? हो, मी खरंच सांगते, मी नाही ठेवला तो अल्बम तिकडे बाहेर. आणि आजी, मी कधीच तुमच्याशी आणि एजंटशी खोटं बोलले नाहीये. मग आता तरी का बोलेन? खरंच. आजी, आजी, आई, लीलाई, तुमच्या आयुष्यात सध्या जे काय घडतंय त्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच तुमच्याबद्दल सहानुभूती आहे. जे घडते ते वाईटच घडते तुमच्याबरोबर. अंतरे अचानक तुमच्या आयुष्यात आल्या त्यामुळे तुम्हाला इन्सिक्युअर वाटतंय आणि वाटणारच. पण याचा अर्थ अंतराईंच्या जीवावर बेतील असं तुम्ही काहीतरी कराल आणि आम्ही ते खपवून घेऊ असं तर नाही होणार ना? स्टॉप राईट देयर. लीला कोणाबद्दलही इन्सिक्युअर होऊ शकत नाही, कारण माझ्या मनातली आणि या घरातली लीलाची जागा इतर कोणीही घेऊ शकत नाही. एजित, काय बोलताय तुम्ही? तुमचं अंतराईंवर एवढं प्रेम आहे आणि त्यांची जागा दुसरं कोणी घेऊ शकत नाही असं तुम्ही कसं काय बोलू शकता? अंतराचा अभिराम, ती मला सोडून गेली तेव्हाच तो तिच्याबरोबर निघून गेला होता. अंतराच्या जाण्याने मी जगणं विसरलो होतो, प्रेम करायला विसरलो होतो. पण लीला जेव्हा माझ्या आयुष्यात आली तेव्हा तिने पुन्हा मला जगायला शिकवलं, प्रेम करायला शिकवलं. लीला माझ्या आयुष्यात आली तेव्हा मी कोणावरही
विश्वास ठेवायला तयार नव्हतो. तिला माहिती होतं की मी कदाचित कोणावरही प्रेम करणार नाही. हे माहीत असूनही तिने सेल्फलेसली माझ्यावर प्रेम केलं. आणि त्यामुळेच माझ्या मनातली, या घरातली लीलाची जागा अजून कोणीही घेऊ शकत नाही. अगदी अंतराळाने. हे जे तू आत्ता कितीही छाती ठोकपणे बोलत असलास तरी अंतराची मेमरी परत आल्यावर तू किती छाती ठोकपणे बोलू शकशील हे पाहायला मजा येणार आहे. जे अंतराताईंचा ताप अजून वाढलाय. मला खूप टेन्शन येत आहे. अरे बापरे, मी थंड पाणी आणते. पट्ट्या ठेवायला हव्यात ना? कधी विचारही केला नव्हता की अशी सिच्युएशन माझ्या आयुष्यात कधी येईल. कधी स्वप्नातही इमॅजिन केलं नव्हतं की मी, अंतरा आणि लीला असं एकत्र एका रूम मध्ये असू. हे सगळं कसं घडतंय आणि हे सगळं थांबणार कुठे? काहीतरी सोल्युशन. काय झालं? तू झोपली का नाहीस? उशीर झालाय. काही कळत नाहीये बाळा. जे काही घरामध्ये घडतंय ना, त्यांना खूप त्रास होतोय.
काय खरं आहे काय खोटं आहे, कोणावर विश्वास ठेवावा कोणावर नाही, काही कळेन असं झालंय. ज्यांच्यावर विश्वास ठेवतो त्यांनीच विश्वासघात केलाय का असं वाटायला लागलं आता. आई मला माहिती आहे की तुला या सगळ्या गोष्टीचा त्रास होतोय, जे काही घडतंय त्याचा. पण त्रास कोण देईल तुला? कोण विश्वासघात करेल तुला? असं काही नाहीये. त्या अगोदर हे बघ, काय? तू बघ तुला कळेल. पार्टनर, दुर्गाचं बाळ गेलं ना तेव्हापासनं मला जाणीव होत होती. मग आजी आजारी पडल्या, अंतराताई घरी आल्या, एवढं सगळं घडत होतं म्हणून मी जरा दुर्लक्ष करत होते. पण आता हा क्षण अजून नाही टाळता येणार मला. पार्टनर प्लीज प्लीज माझी शंका खोटी ठरू दे. आता आणखीन कुठलाही धक्का पचवायची ताकद नाहीये माझ्यात. पार्टनर, मी प्रेग्नेंट. मी प्रेग्नेंट पार्टनर. किती किती आतुरतेने वाट बघितलीये मी या क्षणाची. हा खरं तर माझ्या आणि अभिच्या आयुष्यातला इतक्या आनंदाचा दिवस असू शकला असता. आम्ही खूप स्वप्न रंगवली आहेत आमच्या बाळाची. पण ही गोष्ट अभिंना कळली तर त्याला अंतराताईंना स्वीकारणं अजूनच जड जाईल. नाही पार्टनर, माझ्या बाळाला मी त्या दोघांमध्ये कधीच येऊ देणार नाही. श्रेयसींना कळलं नाही तर माझं बाळ जन्माला यायच्या आधीच त्याच्यावर आरोप केले जाते. आणि हे मी काही झालं तरी होऊ देणार नाही. मला माझ्या बाळाला खूप आनंदात प्रेमाने मोठं करायचं. नाही नाही. ही गोष्ट याचे न कळता कामा नये. मी जे दुःख सहन केलं
ती मी माझ्या बाळाच्या वाट्याला कधीच येऊ देणार नाही. पार्टनर, मला माझ्या बाळाला खूप आनंदात प्रेमात वाढवायचे. नाही, ही गोष्ट मला अभिनपासून लपवायलाच हवी. हो, पण कशी? कसं लपवणार आहे मी? आठवत का? का हे सगळं माझ्याच बाबतीत का घडतं? दुर्गा, तू झोपली नाहीस अजून? झोप उडाली आहे माझी. काय झालं? कसला विचार करतेस? तुम्ही पाहिलं ना किशोर, एजंटने अगदी स्पष्ट सांगून टाकलं, त्यांच्या आयुष्यातली लीलाची जागा दुसरं कुणीच घेऊ शकत नाही, अगदी अंतराई सुद्धा नाही. हे बघ दुर्गा, तू आधी शांत हो. कशी शांत हो? दुर्गा, मी काय सांगतो नीट ऐक. हे बघ, जरी एजंटनी अंतराईनं सांगितलं असेल की मला तुझ्याबरोबर संसार करायचा नाही, तू या घरातनं बाहेर हो, तरी सुद्धा जेव्हा अंतराईंची मेमरी परत येईल त्यावेळेस त्यांनी जर एजंटना सोडलंच नाही ते एजंट काय करू शकणार आहेत? आणि हे बघ, असंही आणखीन एक कारण आपण पूर्णच ठेवलंय, लीलाचं महत्व कमी होण्यासाठी. आजीचं लीलाशी बदललेलं वागणं तू बघितलंस ना? हो किशोर, आजींनी अगदी जाब विचारलं लीलाला. किशोर, याचा अर्थ आजींनी त्या लीलाचा रिपोर्ट पाहिला असेल का? रिपोर्ट्स पाहिले असतील नाही, रिपोर्ट्स पाहिले आहेत. त्यामुळे दुर्गा, तू काळजी करू नकोस. आपली 5ही बोटं तुपात येत. एजे आणि लीलाच्या लव्ह स्टोरीचा एंड हा फिक्स आहे. इज इम्पॉसिबल. फाईल कुठनं मिळाली तुला? त्यापेक्षा लीला असं का वागली हे महत्वाचं आहे ना. का खोटं वागली ती आपल्या बरोबर? आई, लीला असं करणं शक्यच नाहीये. पुरावे आहेत ना आपल्याकडे, रिपोर्ट्स तुझ्या हातात आहे. दुसरं कोणी बोललं असतं तर कदाचित मी विश्वास नसता ठेवला, पण हे रिपोर्ट्स तर खोटं सांगत नाहीये ना. पुरावा आहे ना आपल्या हाती. बाळाबद्दल आपण तिच्या समोर बोललो त्यावेळेला देखील ती याबद्दल काही बोलली पण नाही. खोटी आशा दाखवली आपल्याला. आई, तिला पण आत्ताच कळलं असेल ना, आणि सांगायचं कसं म्हणून सांगितलं नसेल. तारीख बघ, जुने आहेत रिपोर्ट्स. का असं वागली ती आपल्या बरोबर? का खोटं बोलली ती? हे बघ आई, मला काहीतरी डाऊट येतो आणि मी सांगितल्याशिवाय तू या विषयावर कोणाशी बोलायचं नाही. लीलाशी पण नाही. अभिर, ट्रस्ट मी आई, प्लीज.